तर फायनली मित्रांनो, चल भावा सिटीत हा शो चालू झालेला आहे आणि त्याच्याच पहिल्या ग्रँड एपिसोडमध्ये, ग्रँड ओपनिंगच्या एपिसोडमध्ये नेमकं काय घडलं यावरच एक 2-4 मिनिटांमध्ये आपण बोलायचा प्रयत्न करणार आहोत. कारण की हा शोबद्दल काहीच कुठे चर्चा झाली नाही, ना कुठं प्रेस कॉन्फरन्स झाली, ना काय नाही. अचानकच 1 महिन्यापूर्वी एक ट्रेलर येतो की बाबा असा-असा एक शो येणार आहे लवकरच. त्याची फक्त मार्केटिंग होते. गावाकडची पोरं येणार आहेत, इकडचे सिटीमधल्या मुली असणार आहेत, हे सगळे एकत्र राहणार आहेत आणि असे तसे वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी समोर येत होत्या. आणि 15 मार्चला म्हणजे आज संध्याकाळी 9:30 वाजता त्याचा ग्रँड ओपनिंग सुरू झाली, ग्रँड प्रीमियर झाला त्याचा. आणि त्याच्यामध्ये आपल्याला अजून पण त्यांनी खूप सारे सस्पेन्स ठेवायचा प्रयत्न केलेला आहे. पण त्याआधी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की त्यांची ही जी मुलं आणि मुली, ह्या गावाकडचे मुलं आणि सिटीतल्या मुली ह्या एकत्र तर राहणार आहेत, पण ह्या ज्या मुली आहेत त्या या मुलांच्या मेंटॉर असणार आहेत. त्यांना त्या गाईड करणार आहेत की कसं बोललं पाहिजे, कसं नाही बोललं पाहिजे, काय असन तसं. आणि सेम टू सेम बिग बॉस सारखा आहे. ऑलमोस्ट 90% बिग बॉसचा कन्सेप्ट आहे. त्याच्यामध्ये फक्त 10% एक वेगळा तडका टाकायचा प्रयत्न तिकडे केलेला आहे. कारण की या शोमध्ये देखील हे जे कंटेस्टंट तिकडे कुठे राहणार आहेत, तिकडे त्यांना मोबाईल अलाउड नाहीये, त्यांना काहीच नाहीये. ते सगळ्या बाकीच्या म्हणजे बाहेरच्या दुनियेत, म्हणजे जे आता नॉर्मल आपण ज्या दुनियेमध्ये राहतोय त्या दुनियामध्ये त्यांना काही खबर मिळणार नाहीये. म्हणजे ऑलमोस्ट बिग बॉस सारखाच हा सीझन आहे. त्याच्यामध्ये फक्त गावाकडचे मुलं आणि सिटीमधल्या मुली असा एक कन्सेप्ट ऍड करून एक वेगळं गावरान टच द्यायचा प्रयत्न तिकडे ते करणार आहेत. कारण की ज्या पद्धतीने सूरज चव्हाण हा बिग बॉस मराठी सीझन 5 मध्ये आला होता, त्यामुळे चल भावा सिटीत हा जो शो आहे हा संपूर्ण गावाकडच्या मुलांवर डेडिकेट करून ह्यांनी शो आणलेला आहे. कारण की गेल्या वेळेस देखील तिकडे आपल्याला सांगण्यात आलं होतं की जाऊबाई गावात ज्या सिटीमधल्या मुली आहेत त्या गावाकडे ऑलमोस्ट ओपन एअरमध्ये ठेवलं होतं. पण हा शो तसा नसून या संपूर्ण जे कोण हे आहेत मुलं, हे सगळे एका ठिकाणी असणार आहेत गावाकडचे, आणि मुली त्यांना गाईड करायचा प्रयत्न करणार आहे. सिटीमध्ये एकमेकांना असं तसं करायचा प्रयत्न करणार आहेत. आणि आजच्या एपिसोडमध्ये तिकडे आपल्याला बघायला मिळालं की जी अनुश्री माने, अनुश्री काय नाव आहे तिचं आता मला आठवत नाहीये, कारण की ती जरा जास्तच ओव्हर ऍक्टिंग करत होती आजच्या एपिसोडमध्ये. ते स्पष्टपणे तिकडे दिसलेलं आहे आपल्याला. मला राग आल्यानंतर मी हे असं करते, मला राग आल्यानंतर मी तसं करते, हे फेकून देते, ते फेकून देते, मग माझी आई माझ्यावर ओरडते, आई ओरडल्यानंतर मी अजून तोडफोड करायचा प्रयत्न करते, मग असं असतं. अरे बाबा, तुला कोणी विचारलंय का? इतकं साधं सिंपल आन्सर आपण देऊ शकतो. रील्स आणि काय म्हणतात, रील लाईफ आणि रिअल लाईफ मध्ये मी कशी आहे सेमच आहे, तेच मला लोकांना दाखवायचं आहे. रीलमध्ये तर कधी तोडफोड करताना दाखवलेलं नाहीयेस, मग तो आता तोडफोड करताना का दाखवायचंय तुला? त्यामुळे हे डबल ढोलकी गेम आहेत या लोकांचे. यांना फक्त पब्लिसिटी पाहिजे मित्रांनो, बाकी काही नको आहे. कॉन्ट्रोवर्सीज होत राहणार, आपण त्यामध्ये भर टाकू शकतो की नाही टाकू शकत हे आपलं काम आहे, बघणं बोलणं. कारण की जे आज तिने केलं ते मला पर्सनली नाही आवडलं, ते ओव्हर ऍक्टिंगच होती. त्याच्यानंतर ती गायत्री दातार आली, ती हसते एकदम इंटरनॅशनल, तिच्या हसण्यावर मी काय कमेंट नाही करते, पण इंटरनॅशनल हसते ती, एक जगाच्या वेगळं, ते सोडून द्या. पण ज्या पद्धतीचा डान्स त्यांनी प्रसाद जोवादे आहे आणि श्रेयस तळपदे आहे यांच्यासोबत करायचा प्रयत्न केला ना, तो एकदमच म्हणजे काय होतं, त्याला फालतूपणाचा कळस, उगीच काहीतरी म्हणजे मला बोलायला शब्द नाही उरलेले आहेत, अशा प्रकारची गोष्ट त्यांनी तिकडे ती केली. आणि पर्सनली मला ती आवडलेली नाहीये. तुमचं काय मत आहे याच्यावर नक्की मला कमेंट करून सांगा. कारण की गायत्री दातार खूप लोकांना आवडू शकते, मला तर पर्सनली आज तिने जे काही केलं त्या शो मध्ये ते मला आवडलेलं नाहीये. कारण की ओव्हर ऍक्टिंग होती, दिसत होतं की मी एकदम खूप शहाणी आहे, कूल आहे, एकदम शांत हसणारी खेळणारी आहे, पण मला एका वेगळ्या रियालिटी शो मध्ये एकदम पूर्ण विलन करून टाकलं. तर मी तशी नाहीये, मी खूप आनंदी हॅप्पी मुलगी आहे, तेच मला या शो मध्ये दाखवायचं आहे. म्हणजे ह्या सगळ्या या ओव्हर ऍक्टिंगचं दुकान तिकडे करायचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. अनुश्री माने आणि गायत्री दातारनी या दोघींचं मला बिलकुल वागणं बोलणं तिकडे काय आवडलेलं नाहीये. इगो ऍटिट्यूड मध्ये त्या तिकडे गेलेल्या आहेत, हे स्पष्टपणे तिकडे दिसलेलं आहे. त्यानंतर एक फॉरेनची पाटलीन तिकडे आणायचा प्रयत्न केलेला आहे. तो ठीक आहे, एक वेगवेगळे तडका द्यायचा प्रयत्न करतात. आता सध्या हे जे सगळे रियालिटी शोज आहेत मराठीमध्ये ते एका ट्रान्झिशन पिरियडमध्ये आहेत की जे पूर्ण जुनी कन्सेप्ट घेऊन जे लोक पुढे जात होते, ती कन्सेप्ट न घेता आता लोक नवीन कन्सेप्ट
क्रिएट करून एक वेगळ्या ऑडियन्सला टार्गेट करायचा प्रयत्न करतायत आणि त्याचाच पार्ट हा चल भावा सिटीत हा शो 100% आहे. आणि मी असं मला वाटतं, मला पर्सनली वाटतं की हा शो हा चालू शकतो. TRPचे रेकॉर्ड तोडेल का नाही माहीत नाही, पण हा चांगला ठीकठाक हा शो चालू शकतो. त्याच्यामागचं कारण आहे की आजकाल सिटीमधल्या लोकांना आणि ऑलमोस्ट सगळ्यांनाच गावाकडच्या माणसांची एक ओढ लागलेली आहे. गावाकडचे लोक कसे आहेत हे जाणून घेण्याची ओढ लागलेली आहे आणि त्यातच हा शो एक मेन पॉइंटला येतो आणि तिकडेच एक एकदम पूर्ण मॉडर्न आणि एकदम पूर्ण गावाकडचे असे ह्या दोघांना एकत्र करून हा शो तयार केलेला आहे. खूप सारे उद्याच्या एपिसोडमध्ये गोष्टी क्लिअर होतील की नेमकं काय होणार आहे, काय नाही होणार आहे. तर ह्या संपूर्ण गोष्टी आपण येणाऱ्या काळात बोलणारच आहोत, कारण की आता हा सीझन ऑलमोस्ट बिग बॉस सारखाच आहे. त्याच्यामुळे चल भावा सिटीबद्दल देखील आपण बोलत जाणार आहोत. जसं जसं आपला टाइम मिळेल ऑलमोस्ट मी तर प्रत्येक एपिसोडचा रिव्ह्यू करायचा प्रयत्न करेल आणि तुमचं मत काय ते जाणून घ्यायला मला खूप आवडेल. नक्की कमेंट करा तुम्ही, कारण की तुमचं मत माझ्यासाठी खूप जास्त महत्त्वाचं. मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.